नमस्कार. साम्राज्य क्रिएशन अमृतकणमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आणि आपण विष्णू सहस्त्रनामाची मालिका बघणार आहोत. आणि आज दुसरं नाव आहे विश्वम. मध्ये खूप गॅप झाला, कारण विष्णूंची जोपर्यंत आपल्याला आज्ञा होत नाही तोपर्यंत आपण व्हिडिओ काढू शकत नाही. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. विष्णूंना वंदन करून आपण आजच्या भागाला सुरुवात करतोय. याचं लेखन केलं आहे श्रीकृष्ण तेंडुलकर यांनी. आणि हे फक्त मी तुमच्याकडे पर्यंत पोचवायचं काम करते, तेव्हा कुठलाही खंड न पडता माझ्याकडून ही सेवा घडो, एवढीच माझी भगवतचरणी प्रार्थना आहे. विष्णू सहस्त्रनाम प्रवचन मालिका भाग 2. पहिले नाम आहे, ह्या प्रवचनाचा भाग दुसरा आहे आणि नाव पहिलं आहे विश्वम. मंगलाचरण आणि वंदन. यस्य स्मरण मात्रेण जन्म संसार बंधनात विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभविष्णवे. नमस्तन्नाय सहस्रमूर्तये सहस्रपाद शिशिरोरु बाहवे सहस्रनामने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटी युगधारिणे नमः. माझ्या प्रिय रसिक श्रोत्यांनो, माता आणि भगिनींनो, काल म्हणजेच आपण 6 महिन्यापूर्वी जो काही व्हिडिओ आपण केला विष्णू सहस्त्रनामाचा, त्यामध्ये काल आपण विष्णू सहस्त्रनामाची अलौकिक आणि भावपूर्ण पार्श्वभूमी पाहिली. कुरुक्षेत्राच्या रणांगणावर शरपंजरी पडलेल्या भीष्म पितामहांनी धर्मराज युधिष्ठिराला दिलेला हा केवळ अमूल्य ठेवा नाही, तर मानवी जीवनाचा उद्धार करणारा महामंत्र आहे. आज आपण या दिव्य स्तोत्रातील अगदी पहिल्या नामाच्या अंतरंगात, त्याच्या दिव्य प्रकाशात प्रवेश करणार आहोत. विष्णू सहस्त्रनामाची सुरुवात ज्या शब्दाने, ज्या पवित्र नामाने होते ते नाम विश्वम. विश्वम विष्णू वषट्कारो भूत भव्य भवत प्रभू. स्तोत्राचा पहिला श्लोक आणि त्याचे पहिले पाऊल विश्वम. विश्वम या नावाचा शाब्दिक आणि दार्शनिक अर्थ. श्रोत्यांनो, सामान्यतः आपण विश्व या शब्दाचा अर्थ जग, ब्रह्मांड, निसर्ग किंवा आपल्या अवतीभोवती दिसणारी सृष्टी असा घेतो. पण सनातन धर्माच्या वेदात, तत्वज्ञानात आणि आद्य शंकराचार्यांनी अलौकिक भाषात या नावाचा अत्यंत सखोल आणि डोळे उघडणारा अर्थ सांगितला आहे. शंकराचार्य म्हणतात, विशती इति विश्वम, म्हणजे विष या धातूपासून हा शब्द बनला आहे, ज्याचा अर्थ होतो प्रवेश करणे. जो संपूर्ण सृष्टीत कणाकणात अणुरेणूत स्वतः प्रवेश करून राहिला आहे, तो म्हणजे विश्वम. येथे एक गोष्ट आपण मनाशी पक्की समजून घेतली पाहिजे. सामान्यतः माणसाची अशी समजूत असते की जग वेगळे आहे आणि देव वेगळा आहे. आपण मानतो की देव वैकुंठामध्ये, कैलासावर किंवा स्वर्गात कुठे दूर बसला आहे आणि तिथून रिमोट कंट्रोलने हे जग चालवतो आहे. आपण पापाला भीतो, कारण आपल्याला वाटते देव वरून कुठेतरी पाहतो आहे. पण विष्णू सहस्त्रनाम नामाचे हे पहिलेच पाऊल, हे पहिलेच नाम आपल्याला हा भ्रम मुळापासून दूर करते. हे नाम ओरडून सांगते की भगवंत जगाच्या बाहेर कुठेही नाही, तर हे जे काही आपल्या डोळ्यांनी दिसते, आपल्या कानांनी ऐकू येते, आपल्या बुद्धीने जाणवते, आणि हे संपूर्ण दृश्य आणि अदृश्य जग म्हणजेच प्रत्यक्ष भगवंताचे रूप आहे. आपल्या उपनिषदांमध्ये एक सुंदर संकल्पना आहे, कारण आणि कार्य. कुंभार जेव्हा मातीचे गाडगे बनवतो तेव्हा ते गाडगे हे कार्य असते आणि कुंभार हे कारण असतो. गाडगे बनवून झाल्यावर कुंभार बाजूला होतो, गाडगे वेगळे होते. पण विश्वाचा कुंभार असा नाही. भगवंताने जेव्हा हे विश्व निर्माण केले तेव्हा तो विश्वाच्या बाहेर नाही राहिला, तो स्वतःच या विश्वाच्या रूपाने
निसर्गाच्या रूपाने प्रकट झाला. सोन्यापासून जसे अनेक दागिने बनतात, बांगडी, अंगठी, हार, हे दागिने म्हणजे सोने असते. सोन्याशिवाय दागिन्याला स्वतंत्र अस्तित्व नसते. अगदी तसेच या सृष्टीत आहे. सृष्टीतील प्रत्येक वस्तूमध्ये आहे. प्रत्येक माणसाच्या श्वासात, पानात आणि पडलेल्या पाषाणात तोच विष्णू भरून राहिला आहे. संतांच्या वाङ्मयातील दिव्य दाखले आपल्याला महाराष्ट्रातील संतांनी या विश्वम नामाचा हा कठीण दार्शनिक, अत्यंत सोपा, रसाळ मराठी भाषेत आपल्यासमोर अर्थ मांडला आहे. जगद्गुरु संत तुकाराम अभंगात म्हणतात, वैश्विक रूपाचे वर्णन करताना म्हणतात, तुका म्हणे विठो भरला सभाय, जनी वनी पाहे एक रूप. मनातील द्वैत भावना संपली की संतांना माणसात म्हणजे जनी आणि जंगलात म्हणजे वनी एकच विठ्ठल दिसू लागतो. तसे ज्ञानेश्वर माऊलींनी वयाच्या 21व्या वर्षी ज्ञानेश्वरी रचना पूर्ण केली. त्यांनी संपूर्ण जगाच्या कल्याणासाठी पसायदान मागितले. त्या पसायदानाची पहिली ओळ आठवून पहा. आता विश्वात्मके देवे, तेणे वाग्यज्ञ तोषावे. ज्ञानेश्वर माऊली इथे उल्लेख करतात, विठ्ठला किंवा कृष्णा असा मर्यादित करत नाहीत उल्लेख, तर ते म्हणतात विश्वात्मक देव म्हणजेच हे विश्वच आहे, ज्याचे रूप आहे तो देव. जेव्हा आपण या विश्वाची सेवा करतो, निसर्गाची काळजी घेतो, प्राणीमात्रांवर दया करतो, तेव्हा ती कोणत्याही मंदिरात न जाता केलेली विष्णूंचीच सर्वात मोठी पूजा आहे. विश्वम नामाशी जोडलेली अलौकिक बाललीला, भगवंताचे हे विश्वरूप एकाच वेळी किती अथांग आणि किती वात्सल्यपूर्ण आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला भागवतातील बालकृष्णाच्या एक सुंदर लीलेकडे जावे वाटते. गोकुळामध्ये बाळकृष्ण अगदी लहान होते, रांगत होते. एक दिवस ते अंगणात खेळत असताना खेळता खेळता जमिनीवरची माती उचलली आणि तोंडात टाकली. बाजूला खेळणाऱ्या गोपाळांनी पाहिले आणि त्यांनी यशोदा मातेकडे तक्रार केली, माते तुझ्या कान्हासने आज माती खाल्ली. यशोदा माता रागाने आणि काळजीने हातात छडी घेऊन येते. ती म्हणाली, कृष्णा तू माती खाल्ली आहेस, बघू उघड तोंड. कृष्णाने आधी मान हलवून नकार दिला. मी माती खाल्लीच नाही असा बहाणा केला. पण आईचा वाढलेला राग पाहून शेवटी त्याने कन्हैयाने आपले छोटे मुख उघडले. यशोदा माता तोंडात मातीचे काही कण पाहायला गेली, पण जसे श्रीकृष्णाने तोंड उघडले तसे यशोदा मातेला दृश्य दिसले. ती श्वास रोखून उभी राहिली. त्या छोट्याशा मुखात यशोदा मातेला कुठलीच माती दिसली नाही, तर तिथे संपूर्ण ब्रह्मांड गतिमान अवस्थेत दिसले होते. त्या मुखात सूर्य, चंद्र, अनंत तारे चमकत होते, दिशा फिरत होत्या, नद्या वाहत होत्या, मोठे पर्वत होते, समुद्र उसळत होता. इतकेच नव्हे, त्याच्या मुखात तिला गोकुळ दिसले, स्वतः यशोदा माता दिसली आणि श्रीकृष्णाच्या मुखाकडे आश्चर्याने पाहणारी यशोदाही तिथे दिसली. श्रोत्यांनो क्षणभर विचार करा, हे काय होते? भगवंताने यशोदा मातेला पर्यायाने संपूर्ण जगाला दाखवून दिले की हे माते, मी फक्त तुझा हा 3.5 हाताचा छोटा बाळ नाही, तर संपूर्ण विश्व माझ्यातच सामावले आहे आणि मी विश्वात सामावलं आहे. हे भगवंताचेच विश्वम रूप आहे. पुढे गुरुकुलावर अर्जुनाचा मोह दूर करण्यासाठी भगवंताने हेच भव्य विश्वरूप दर्शन घडवले. या नावाचे आपल्या दैनंदिन जीवनात महत्त्व. आता आपल्या मनात विचार येईल की विष्णू सहस्त्रनामाचे पहिले नाम विश्वम का ठेवले? भीष्म पितामहाच्या महांच्या यामागे मानसशास्त्रीय आणि आध्यात्मिक उद्देश काय असेल? आपण जेव्हा देवाचे नाव घेतो तेव्हा आपले मन संकुचित असते. मी, माझे घर, माझे कुटुंब, माझी मुले, माझी प्रगती या परिघाच्या पलीकडे आपण सहसा जात नाही. पण विष्णू सहस्त्रनामात पहिलेच नाम आपल्याला आपली दृष्टी विशाल करायला, वैश्विक करायला शिकवते. निसर्गाचा आदर, एन्व्हायरमेंटल अवेअरनेस. जर हे विश्व म्हणजेच विष्णूचे
शरीर आहे तर नद्यांमध्ये प्रदूषण करणे, झाडे बेसुमार तोडणे, हवा अशुद्ध करणे म्हणजे भगवंताच्या शरीराला इजा करणे पोचवण्यासारखे आहे. आज 21व्या शतकात आपण पर्यावरणावर रक्षणावर गप्पा मारतो, पण हजारो वर्षापूर्वी ऋषीमुनींनी विश्वम या एका नावातूनच संपूर्ण निसर्गाचा आदर करण्याची शिकवण मानवी संस्कृतीला दिली आहे. अहंकार आणि द्वेषाचा नाश जेव्हा आपण समोरच्या व्यक्तीकडे पाहतो, मग ती व्यक्ती गरीब असो श्रीमंत असो, ती आपल्या विचारांची असो वा नसो, तिच्या मध्ये ही विश्वेश्वर चैतन्य रूपाने राहतो आहे ही भावना जर आपल्या मनात जागी झाली तर माणसाच्या मनातील क्रोध, मत्सर, अहंकार गळून पडतो. घराघरातील आणि समाजातील वाद मिटवायचे असतील तर विश्वम या भावाची खरंच गरज आहे. आपल्या संस्कृतीने म्हटले आहे वसुधैवच कुटुंबकम म्हणजे संपूर्ण पृथ्वी हेच कुटुंब आहे. ही उदात्त भावना या पहिल्या नामाच्या चिंतनातून आपल्या अंतःकरणात रुजते. नामसाधना आणि मानसिक शांती. जेव्हा आपण विष्णू सहस्त्रनाम म्हणताना किंवा जप करताना ओम विश्वाय नमः असा उच्चार करतो, तेव्हा डोळे बंद करून मनामध्ये एक सुंदर कल्पना करा, अशी भावना करा की मी या अथांग अनंत अशा ब्रह्मांडात बसलो आहे आणि मी त्या परमेश्वराचा एक छोटासा चैतन्यमय अंश आहे. आजच्या काळात जे लोक मानसिक तणावाखाली आहे, ज्यांचे मन सतत चिंतेत अस्वस्थ असते, त्यांनी विश्वम या नावाचे विशेष चिंतन करावे. कारण जेव्हा आपल्याला जाणीव होते की आपण एवढ्या मोठ्या अनंत सर्वशक्तिमान विश्वाचा भाग आहोत, तेव्हा आपली दैनंदिन दुःखे, छोट्या छोट्या चिंता अत्यंत क्षुल्लक वाटू लागतात. समुद्रातील एका छोट्या लाटेला जोपर्यंत वाटते की मी फक्त एक स्वतंत्र लाट आहे, तोपर्यंत तिला किनाऱ्यावर येऊन मिटण्यासाठी संपण्यासाठी भीती असते. पण ज्या सेकंदाला त्या लाटेला जाणीव होते की मी लाट नसून स्वतः अथांग समुद्र आहे, त्या क्षणी तिची संपण्याची सर्व भीती नष्ट होते, ती मुक्त होते. माणसाचेही अगदी तसेच आहे. जोपर्यंत आपण स्वतःला संकुचित समजतो तोपर्यंत दुःख असते. ज्या दिवशी आपण विश्वाचे होतो त्या दिवशी परमानंदाची प्राप्ती होते. समारोप. आजच्या या पहिल्या नामाच्या चिंतनातून आपण हाच मोलाचा संदेश घेऊया. भगवंताला शोधायला कुठेही लांब जायची, जंगलात जायची गरज नाही. आपल्या अवतीभोवती असलेल्या या सुंदर निसर्गात माणसामध्ये आणि प्रत्येक जीवामध्ये विष्णूला पाहायला शिकणे हीच खरी श्रेष्ठ भक्ती आहे. चला तर मग भगवान विष्णूंच्या या विश्व रूपाला मनोमन शरण जाऊया, वंदन करूया. शंख चक्र गदाने गदा पाणे द्वारका निलयाच्युत गोविंद पुंडरीकाक्ष रक्ष माम शरणांगतम. हरिओम तत्सत. पुढील भागाची झलक. आता पुढील भाग येईल तो विष्णू सहस्त्रनामातील दुसरे नाम विष्णू यावर चिंतन आपण करणार आहोत. विश्वम आणि विष्णू या दोन नावामध्ये काय सूक्ष्म फरक आहे आणि विष्णू या शब्दाचा मुख्य अर्थ आपल्या जीवनाशी कसा जोडलेला आहे हे आपण सविस्तर समजून घेऊया. संकल्पना व लेखन श्रीकृष्ण तेंडुलकर. खूप 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 धन्यवाद श्रीकृष्ण दादा. तुम्ही हे जे इतकं सुंदर लिहिले ते सर्वांसमोर पोचवताना मला अत्यंत आनंद होतोय. जय श्रीकृष्ण. जय श्रीकृष्ण. कृष्ण कृष्ण म्हण येता जाता, कळेल गीता गाता गाता. जशी गाता गाता गीता कळेल तसंच हे विष्णू सहस्त्रनामाचा एक एक शब्द आपण समजून घेतल्यावर आपल्याला विष्णू सहस्त्रनामही कळेल. भेटूया पुढच्या भागात. लवकरच भेटूया. यावेळी खूप उशीर झाला त्याबद्दल क्षमस्व.